नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण कर्जरोखे विक्री या धड्याला सुरुवात केलेली. त्यामध्ये आपण जे कर्जरोखे विक्री संबंधी जे काही नियम आहेत ते सगळे नियम आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फोकस करायचा आहे की कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती, व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ इश्यूइंग द डिबेंचर्स, हा एक प्रकार शिकायचा आहे. आणि विश्वस्त कर्जरोखे विश्वस्त काय आहेत त्याबद्दल आज आपण शिकणार आहोत. तर चला सुरू करूया. तर क्विक रिकॅप देतो तुम्हाला. कर्जरोखे काय असतात? एक प्रकारे कंपनीने घेतलेलं कर्ज आहे. कोणाकडून घेतलं जातं? तर सर्वसामान्य जनतेकडून घेतलं जातं. आता विक्रीची पद्धत काय आहे ते आपल्याला इकडे दिलेली आहे. तुम्ही 1 मिनटं मे बी थांबवून हे सगळे पॉईंट नोट डाऊन करून घ्या आणि मग एक एक आपण काय करूया समजून घेऊया. ठीक आहे. तर पहिले कर्जरोखे विक्री करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो. पहिला आहे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणं. आता संचालक मंडळ आपल्याला माहिती आहे कोण आहे. संचालक मंडळ हे कंपनीमधली दैनंदिन कामं करणारे जे व्यक्ती आहेत ते मॅनेजिंग डायरेक्टर किंवा त्याला आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर असं बोलतो. तर हे जे सगळे व्यक्ती आहेत ते काय करतात? एक ठराव संमत करतात. कशामध्ये? तर त्यांची एक सभा घेतली जाते. तर काय काय सभेमध्ये घेतलं जातं ते इथे समजून घ्या. संचालक मंडळ सभेत खालील ठराव मंजूर करावे लागतात. पहिले विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार, रक्कम, विक्रीचे नियम आणि अटी. आता आपल्याला माहिती आहे कर्जरोख्यांचे किती प्रकार होते? एकूण 8 प्रकार होते. तर ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये किती आहेत, कोणता प्रकार आपण निवडला, जसा अनसिक्युअर्ड, सिक्युअर्ड किंवा जसा परिवर्तनीय, अपरिवर्तनीय. तर हे जे काय सगळे प्रकार त्यातला कुठला प्रकार आपण सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर किती रक्कम घेणार आहेत आपण कर्जरोखे विकून, म्हणजे किती लोकांकडून आपल्याला पैशाची गरज आहे सध्या. 1 कोटी आहे, 10 कोटी आहे, 100 कोटी आहे, 150 कोटी आहे, 1000 कोटी. किती रक्कम आपण कर्जरोखे विक्री करून मिळवणार आहे ते. त्याच्यानंतर त्याच्या विक्रीच्या अटी काय काय असतील, जसं विक्री केल्यानंतर ते परिवर्तनीय असतील तर मग किती वर्षानंतर परिवर्तनीय होतील. 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्यांचं समहक्क भागांमध्ये परिवर्तन होणार आहे. परिवर्तन करताना मग कोणते कोणते ऑप्शन्स आपल्याकडे दिले जाणार, या सगळ्यांच्या जे काही नियम आणि अटी आहेत या पहिलेच काय करतात संचालक मंडळ आपल्या सभेमध्ये ठरवून घेतात आणि मग नंतर विक्रीला काढतात. त्याच्यानंतर माहितीपत्रक किंवा मागणीपत्र किंवा लेटर ऑफ ऑफरला मान्यता देणे. आता हे जे माहितीपत्रक आहे ज्यामध्ये लिहिलं जातं का आपल्याला एवढे एवढे कर्जरोखे विकायला काढायचे आहेत, ही आपली बँक आहे. तर हे जे सगळं आहे एक प्रोफार्मा जो आहे तो पहिले तयार केला जातो आणि त्याला काय केली जाते? मान्यता दिली जाते. पुढे कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्तीस मान्यता देणे आणि त्यांना लेखी पत्राची संमती देणे. आता कर्जरोखे विश्वस्त काय त्याबद्दल आपल्याला थोडा पुढे एकदम प्रॉपरली नॉलेज आहे, तर ते तुम्ही तिथून आपण गेन करूया. तर त्यांची आपल्याला काय इथं नियुक्ती करावी लागते आणि त्यांना काय लेखी संमती पत्र द्यायचं आहे. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी काय करतो संचालक मंडळाला अधिकार दिला जातो. म्हणजे काय, जेवढी आपल्याला कसं आहे का आता आपल्याला सिक्युअर डिबेंचर्स विकता येत नाही, म्हणजे असुरक्षित कर्जरोखे विकता येत नाही नवीन नियमाप्रमाणे. तर त्यामुळं जेव्हा पण आपल्याला कर्जरोखे विकायचे तर आपली मालमत्ता काय करावी लागते? तारण ठेवावी लागते कंपनीची. तर ही जी मालमत्ता तारण ठेवावी लागते किंवा तिच्यावर बोजा निर्माण करावा लागतो त्याच्यासाठी काय तर संचालक मंडळाला काय दिला जातो? अधिकार दिला जातो. संचालक मंडळाची जर कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची गरज असेल तर मग विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी एक तारीख काय केली जाते? फिक्स केली जाते आणि या तारखेमध्ये मग त्यांची जी लिमिट आहे कर्ज घेण्याची ती काय केली जाते? वाढवली जाते. मग ती सभा कधी बोलवायची, काय बोलवायची हे सुद्धा या सभेमध्ये काय केलं जातं? तर ठरवलं जातं. त्याच्यानंतर अर्जदारांकडून अर्ज स्वीकार करण्यासाठी जे आपली स्वतंत्र बँक खातं तयार करायचं आपल्याला शेड्यूल्ड बँकेमध्ये, किंवा ते आपल्याला काय करायला लागतं? कुठल्या बँकेत ओपन करायचं आहे त्याच्यासाठी काय करतो? संचालक मंडळाला अधिकार दिला जातो किंवा संचालक मंडळ अधिकार देतो. पुढे आता जसं कर्ज वाढवण्याची जर आपल्याला परमिशन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा किंवा एमर्जन्सी जनरल मीटिंग बोलवण्याची गरज आहे, EGM बोलवण्याची गरज आहे. संचालक मंडळांना कर्जाची क्षमता वाढवण्यासाठी किंवा त्यांना अधिकारामध्ये वाढ करण्यासाठी भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते आणि यामध्ये काय तर विशेष ठराव संमत करून त्यांचा जो कर्जाची आहे ती काय केली जाते? वाढवली जाते. पुढे
नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करावी लागते. आपल्याला कर्जरोखे विकायचे आहे त्याच्यासाठी जे काय आपण माहितीपत्रक किंवा मागणीपत्र तयार केलं आहे त्याचा 30 दिवसाच्या आत, संचालकांची सभा झाल्याच्या 30 दिवसांच्या आत आपल्याला काय करायला लागते, चिटणीसाला त्याची मान्यता घ्यायला लागते. कोणाकडून? नोंदणी अधिकाऱ्याकडून. इंग्लिशमध्ये याला रजिस्टर्ड बोलतात, हे लक्षात ठेवा. पुढे पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. आता आपली जी कंपनी ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या श्रेण्या आहेत. जसं बघा इथं सिरिल AAA असा जर आपल्याला सर्टिफिकेट मिळाला म्हणजे ही सर्वोच्च सुरक्षित आहे, आणि सिरिल E मिळाला म्हणजे याच्यामध्ये दोष आहे किंवा याच्यामध्ये खूप सारा धोका आहे, याच्यामध्ये जर पैसे भरले तर फुकट जातील. अशा पद्धतीने जी काय आपल्याला प्रमाणपत्र आहे ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत क्रेडिट रेटिंग देणारे, त्यांच्याकडून आपल्याला काय करायचे, क्रेडिट रेट आपल्याला विकायच्या अगोदरच आपलं रेटिंग घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आपण कोणाकडून, दुसऱ्या कंपनीकडून घेणार आहोत का आपली कंपनी किती चांगली आहे हे लोकांना समजण्यासाठी, किंवा आपली कंपनीमध्ये अगोदर कधी काय फ्रॉड तर झाला नव्हता हे लोकांना समजावं त्यांनी आपले कर्जरोखे विकत घेण्याच्या अगोदर. म्हणून आपल्याला काय तर क्रेडिट रेटिंग घ्यायची आहे किंवा पतश्रेणी प्रमाणपत्र काय करायचं या कंपन्यांकडून घ्यायचं आहे. तर आपण एकापेक्षा जास्त कंपन्यांचे पण पतश्रेणी घेऊ शकतो. तर कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थेकडून कर्जरोखे प्रमाणपत्र मिळवावे लागते, आणि मग ते जे आहे त्याचा उल्लेख आपल्याला माहितीपत्रकामध्ये करायचा आहे. पुढे हमीदारांशी करार करायचा आहे. म्हणजे जर आपले कर्जरोखे विकत घेतले नाही तर इतर लोक म्हणजे ते ह्या ज्या आहेत हमीदार त्यांना आपण ते कर्जरोखे विकू शकतो. तर हमीदारांशी आपल्याला काय करावा लागतो, करार करावा लागतो. पुढे माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करणे. आता ह्या सगळ्या गोष्टी इथं केल्या आपण, माहितीपत्रक तयार केलं, शेड्यूल बँकेची नियुक्ती केली, तर ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला माहितीपत्रक लोकांकडे तर काय करायचं आहे, पोचवायचं आहे. तर जनतेला कर्जरोख्यांची खरेदी करण्यासाठी हे आव्हान आहे. लक्षात घ्या काय करतोय आपण म्हणजे काय, स्वतः एक कंपनी म्हणून आपण विचार करायचा आहे. ठीक आहे. तर कंपनीला पैशांची गरज आहे, तर कंपनी लोकांना आव्हान करते का तुम्ही आमच्या कंपनीच्या कर्जरोखे घ्या आणि आम्हाला पैसे द्या. ठीक आहे. तर त्यामुळं आता ॲज अ कंपनी म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो तर लोकांना आपण आव्हान करणार आहेत. जसं आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे तर आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या आपण बोलतो ना, त्या पद्धतीने कंपनी पण सांगते का आम्हाला पैसे द्या, आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमच्या पैशांचा खूप सारा फायदा करू, तुम्हाला खूप सारा व्याज देऊ, तुम्हाला खूप साऱ्या सिक्युरिटीज देऊ. या सगळ्या गोष्टी कोण करतं तर कंपनी सांगते. ठीक आहे. तर व्याजाने पैसे कंपनी घेते. तर मग कंपनी लोकांना आव्हान करते की आमचे कर्जरोखे विकत घ्या. याच्यासाठी आपण माहितीपत्रक लोकांपर्यंत पोहोचवतो. जसा आता इलेक्शनमध्ये आपण कशा पद्धतीचे ते लेटर देतो बघा का, हा मी असा विकास करेन, मी तसा विकास करेन, असं जे नेते लोक सांगतात ना, सेम तशा पद्धतीने कंपनी पण सांगते का आम्हाला जर तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला दरवर्षी 10% व्याज दिला जाईल. आमच्या कंपनीचे असे प्रोजेक्ट आहेत, अशा पद्धतीने असे प्रोजेक्ट आहेत, तर त्यामुळे तुम्हाला पैशांची चिंता करायची गरज नाही. तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला व्याज आणि तुमचे पैसे काही वर्षानंतर परत करू. ही जी सगळी माहिती आहे ही माहितीपत्रकामध्ये दिली जाते. आणि जर खाजगीरित्या विकलं जाईल तर त्यावेळेला आपल्याला माहितीपत्रक आणि हक्क विक्रीचा जो ऑफर लेटर आहे तो काय करावा लागतो, नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो किंवा तो प्रसिद्ध करावा लागतो. ठीक आहे. पुढे स्वतंत्र बँकेत खाते ओपन करणे. कारण की हे जे अर्जदार आहेत ते ज्या वेळेला अर्ज करतील म्हणजे सर्वसामान्य लोक अर्ज करतील तर त्यांनी कुठं अर्ज करावा याच्यासाठी, किंवा ते जे पैसे भरायचे आहेत ते कुठे भरावेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, सेंट्रल बँकमध्ये, HDFC बँकमध्ये, विजयामध्ये का पारसीमध्ये, कोणत्या बँकेत. तर हा जो खाता आहे तो आपल्याला काय करावा लागतो, ओपन करावा लागतो. मग नंतर हा खाता ओपन केल्यानंतर आपल्याला काय तर अर्ज शुल्क स्वीकारायचे, लोकांचे पैसे घ्यायचे. माहितीपत्रक किंवा मागणीपत्र उल्लेख केल्याच्या कालावधीत अर्जदार काय करू शकतो तर अर्ज शुल्क कंपनीमध्ये नमूद केलेल्या बँकेमध्ये काय करू शकतो, सादर करू शकतो किंवा देऊ शकतो. त्याच्यानंतर मग संचालक मंडळाची परत आपल्याला सभा घ्यायची. आता काय घ्यायची बाबा, आता लोकांनी पैसे दिले, किती पैसे दिले. जर आता आपण जसं उदाहरणार्थ एखादा व्यक्ती त्यांनी 100 गाड्या विकायसाठी काढल्यात, तर 100 गाड्यांसाठी विकायला काढल्यात पण अर्ज 200 आलेत, तर अशा वेळेला सगळ्यांना तर गाडी देता नाही येणार, तुकडे तुकडे करू शकतो का आपण, सांगा. गाडीचे 2 तुकडे केले तर ती कामा येईल का नाही येणार.
मग अशा वेळेला ह्या 100 गाड्या कोणत्या लोकांना द्याव्यात, तशा पद्धतीने कर्जरोख्यांना पण जी काय मागणी आलेली आहे त्याप्रमाणे कोणाला कर्जरोखे दिले जावे किंवा कोणाला दिले जाऊ नये किंवा किती अर्ज आले याची सगळी जी ओव्हरऑल हिशोब घेण्यासाठी पुन्हा संचालकांचे काय करावे लागते, आपल्याला सभा बोलवावी लागते. पहिली सभा कशासाठी बोलवलेली आपण, का आपल्याला कर्जरोखे विकायचे, आता विकून झाले मग कोणाला द्यायचे आहेत याचा ठाव ठिकाणा लावण्यासाठी पुन्हा संचालकांची आपल्याला सभा घ्यावी लागते. तर कर्जरोख्याच्या विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचारविनिमय करण्यासाठी आणि त्यांना मान्यता देण्यासाठी संचालक मंडळ काय करतात, तर सभा घेतात. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी मान्यता ही या सभेमध्ये काय केली जाते, दिली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्राचे वाटप. आता बघा, अर्ज आपण स्वीकारले, बरोबर, अर्ज शुल्क पण भेटला आपल्याला, आपण पैसे पण घेतले लोकांकडून. तर 60 दिवसाच्या आत जसे आपल्याला पैसे मिळाले 60 दिवसाच्या आत आपल्याला कर्जरोख्यांचं वाटप करायचं. म्हणजे ज्यांनी कर्जरोखे विकत घेतलेत तुम्हाला मिळाले याच्यासाठी आपल्याला काय, तर वाटप पत्र द्यायचं आहे आणि त्याची एक नोंदवही सुद्धा तयार होते. आणि हे कर्जरोखे वाटप केल्यानंतर आपल्याला 6 महिन्याच्या आत प्रत्येक कर्जरोख्याला प्रमाणपत्र द्यायचं आहे. जसं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला माहिती आहे का, तुमची 10वीची किंवा 12वीची परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये होते. त्याच्यात 2 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे रिझल्ट कधी डिक्लेअर होतो आपला, मे किंवा मे एंडला किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला रिझल्ट मिळतो, बरोबर. रिझल्ट मिळाल्याच्या नंतर 3 ते 4 महिन्यानंतर आपल्याला आणखीन एक प्रमाणपत्र मिळतं, ज्याला SSC सर्टिफिकेट बोलतो आपण. ग्रीन कलरचा असतो पर्टिक्युलरली किंवा पिंक कलरचा असा तो असतो. तर तो जो सर्टिफिकेट आहे तो सेम इकडे पण आहे का, पहिले आपल्याला काय केलं जाईल, तर भाग वाटप केला जाईल आणि त्यानंतर आपल्याला काय केलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं. किंवा ओव्हरऑल एकदम सोप्या भाषेत बोललो तर बघा, आपला रिझल्ट ऑनलाईन लागतो. मग आपल्याला लक्षात येतं आपण पास झालो का नापास झालो, आणि त्याच्या काही दिवसानंतर आपल्या शाळेमध्ये आपले रिझल्ट येतात. रिझल्ट म्हणजे आपलं सर्टिफिकेट ना. तर ते सेम इकडे पण इथं कालावधी किती असणार आहे आपला, 6 महिने. आपल्याला रिझल्ट लक्षात आल्यानंतर का कर्जरोखे आपल्याला मिळालेत हे समजल्यानंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला कर्जरोखेचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. आणि कर्जरोखे प्रमाणपत्र दिल्यानंतर किंवा वाटपानंतर संचालक मंडळ आणि काय, तर नोंदवही तयार करावी लागते. जो चिटणीस आहे आपला तो काय करतो, कर्जरोखे नोंदवही तयार करतो. संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिली नंतर 7 दिवसाच्या आत कर्जरोखे नोंदवही काय करावी लागते, तयार करावी लागते. ही कर्जरोख्यांची विक्री डीमॅट पद्धतीने केली असेल तर नोंदवहीची नोंद करायची गरज नाही, कारण की ते ऑटोमॅटिकली इंटरनेट थ्रू झालेलं असतं. तर ते सगळ्यांची नावं ऑलरेडी एक लिस्ट ऑटोमॅटिकली तयार होते आपली, ठीक आहे. नेक्स्ट पुढे कर्जरोखे विश्वस्त काय, तर मगाशी आपण ठेवून दिलेलं बघा कर्जरोखे विश्वस्त, तर तोच आपला पॉईंट आता आपल्याला काय करायचा आहे, क्लिअर करून घ्यायचा आहे. कर्जरोखे विश्वस्त माहितीपत्रक प्रसिद्ध करणाऱ्या किंवा म्हणजे ज्या कंपन्या सर्वसामान्य जनतेला डिबेंचर्स विकतात, कर्जरोखे विकतात, किंवा 500पेक्षा जास्त लोकांना कर्जरोख्यांची खरेदी करण्यासाठी आवाहन करणाऱ्या कंपनीला 1 किंवा अधिक कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. ठीक आहे, लक्षात घ्या. माहितीपत्रक प्रसिद्ध करणाऱ्या किंवा 500 लोकांपेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकणाऱ्या लोकांना काय, तर विश्वस्तांची काय करावी लागते, नियुक्ती करावी लागते. सुरक्षित कर्जरोखे विक्री करणाऱ्या कंपनीला सुद्धा कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. आता हे ॲक्च्युली त्याच्यासाठीच आहे. आणि असुरक्षित कर्जरोखे तर आता विकताच येत नाही, तर त्यामुळे सुरक्षित कर्जरोखे विकणाऱ्यांना सुद्धा काय करावे लागते, विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. आता कोण आहे विश्वस्त ते पण पुढे सांगितलं. कर्जरोखे विश्वस्त कर्जरोखे धारकांचे हिताचे रक्षण करतात. आता त्यांचं काय हित आहे, जसं ज्या लोकांनी कंपनीला पैसे दिलेत त्यांना ठराविक वर्षानंतर किंवा दरवर्षी काही व्याज द्यावा लागतो. तो हा व्याज दिला जातो की नाही, बरोबर आहे. कर्जरोख्यांचे पैशांमध्ये काय फ्रॉड तर होत नाही आहे ना. त्याच्यानंतर कर्जरोख्यांची मुदत संपली, 6 महिने झाले,
पैसे द्यायची वेळ आली तर पैसे दिले जातील का नाही कंपनीकडून, या सगळ्यांचा जो ओव्हरऑल हे जे हित आहेत हे कोण पाहत असतं, हे कर्जरोखे विश्वस्त पाहत असतात. कंपनी आपल्या कंपनीच्या किंवा धारकांच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करते. बोजा हा कर्जरोखे विश्वस्तांच्या वतीने निर्माण केला जातो आणि बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेवर विश्वस्त काय करत असतात, परिरक्षक म्हणून एक भूमिका पार पाडतात. म्हणजे आता ही बोजा जसं बघा सोन्यावर लोन घेतला, ठीक आहे, सोना सध्या जो आहे तो समजा ज्या व्यक्तीकडे लोन दिला त्याच्याकडेच असेल तर कशा पद्धतीने होईल. सेम इकडे पण होतं, कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण केल्यानंतर जी मालमत्ता आहे कंपनीचे, ज्या मशिनरीज इक्विपमेंट किंवा जी फॅक्टरी आहे ती काही कर्जरोख्यांकडे जात नाही, ही ती कंपनीकडेच राहते. मग अशा वेळेला ती मालमत्ता जी आहे ती प्रॉपरली ठेवली जाते की नाही किंवा तिच्यामध्ये काय फेरबदल तर केला नाही, हे सगळं पाहण्याचं काम कोण करत असतं, तर विश्वस्त करत असतं. म्हणजे एक प्रकारे लक्ष ठेवतात का बरोबर मालमत्ता किंमत बरोबर आहे की नाही, या सगळ्या गोष्टी कोण पाहत असतात, तर विश्वस्त पाहत असतात. माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटप झाल्यानंतर 60 दिवसांच्या आत कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. पर्टिक्युलरली माहितीपत्रक प्रसिद्ध करायच्या अगोदरच विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. कर्जरोखे विश्वस्त म्हणून काम करताना विश्वस्तांना लेखी संमती द्यावी लागते. म्हणजे काय, तर कर्जरोखे विश्वस्त जे आहेत ते काम करताना काय, तर त्यांना लेखी संमती द्यावी लागते. हे इकडे वरती होतं ना आपल्याला, हे बघा इकडे दिलेलं का कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्तीस मान्यता द्यायची आणि त्यांना काय, तर लेखी संमती द्यायची की बाबा हेच आमचे विश्वस्त, कोण विश्वस्त आहेत त्यांची नावं, आणि त्यांना लेखी लेटर दिलं जातं. कोणाकडून दिलं जातं, ते कंपनीकडून दिलं जातं. आणि माहितीपत्रकात आणि मागणीपत्रकात या विश्वस्तांच्या नावांचा काय केला जातो, उल्लेख केला जातो. ठीक आहे. आता कर्जरोखे विश्वस्त करार काय आहे. आता विश्वस्तांची नियुक्ती तर केली, मग आता विश्वस्त करार का लागतो तो पण समजून घेऊया. कंपनीला एक किंवा अधिक कर्जरोखे विश्वस्तांची करार करावा लागतो. कर्जरोखे विश्वस्त करारामध्ये कराराचे नियम आणि अटी काय लेखी स्वरूपात असतात. आता काय काय विश्वस्तांच्या करारामध्ये असतं का, समजा 6 महिन्यापर्यंत व्याज मिळाला नाही किंवा 6 महिने झाले आणि कर्जरोख्यांचे पैसे परत फेडले गेले नाही, तर अशा वेळेला ती मालमत्ता विकून त्या सगळ्या लोकांचे पैसे परत द्यावे लागतात. तर हे सगळे जे काही नियम आहेत हे काय केले जातात, तर या लेखी स्वरूपात लिहिले जातात. कर्जरोखे विश्वस्त करार हा कर्जरोख्यांच्या मालमत्तेचे विश्वस्तांकडे दिले जाणारे कायदेशीर साधन किंवा दस्तऐवज आहे. आता हा करार काय सांगतो की जी कंपनीची मालमत्ता जिच्यावर बोजा निर्माण केला ही कोणाकडे राहते, विश्वस्तांकडे राहते. हा करारान्वये कर्जरोखेधारकांचे हक्क आणि कर्जरोख्या विश्वस्तांचे कर्तव्य आणि अधिकार स्पष्ट केले जातात. मग यामुळेच काय, तर कर्जरोखेधारकांचे हक्क काय आहेत, तर जर कंपनीने व्याज आणि त्यांची परतफेड केली नाही तर ही मालमत्ता विकून त्यांचा व्याजाची रक्कम आणि कर्जरोख्यांचे पैसे काय केले जातात, तर परत दिले जात असतात. पुढे कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत कर्जरोखे हा करार करावा लागतो. म्हणजे कर्जरोख्यांची विक्री ची मुदत संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत आपल्याला काय, तर हा करार करायचा आहे कंपनीला. सभासद आणि कर्जरोखेधारक या कराराची तपासणी करू शकतात. म्हणजे काय करार केला आहे त्याची जी काय माहिती आहे ती आपल्याला काही शुल्क भरून कंपनीकडून त्याची प्रत काय करता येते, कधीही कर्जरोखेधारकांना किंवा आपल्या सभासदांना मिळवता येते. ठीक आहे. तर हा होता आपला आजचा लेक्चर आणि हा धडा आपला संपलेला आहे. आता याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आपण बघितल्या बघा. आता बघा ही एक IDBI ट्रस्टी सर्व्हिसेस जी कर्जरोखे विश्वस्त सेवेबद्दल काय करते, तुम्हाला शोध घ्यायचा आहे ही कशी आपली IDBI ट्रस्ट
सर्व्हिस कर्जरोखे विश्वस्त आहे ती कशी काम करते त्याबद्दलची माहिती मला तुम्ही कळवा. पुढे कर्जरोखे विश्वस्त सेवा देणाऱ्या भारतातील 2 संस्था कोणत्या कोणत्या आहेत त्यासुद्धा तुम्ही काय करू शकता, शोधू शकता. आता ओव्हरऑल या धड्यामधून आपण शिकलो काय, ठीक आहे. पुढे आता दीर्घ मुदतीच्या परतफेडीसाठी कंपनी कर्जरोख्यांची काय करत असते तर विक्री करणे पसंत करते किंवा प्राधान्य देते. कंपनी सुरक्षित, असुरक्षित, परिवर्तनीय, अपरिवर्तनीय, पूर्णतः, अंशतः परिवर्तनीय कर्जरोखे किंवा परतफेडीच्या कर्जरोख्यांची काय करू शकते, विक्री करू शकते. आणि कर्जरोखे भाग बाजारात सूचीबद्ध करता येतात. कंपनी आपल्या कर्जरोख्यांची विक्री सभासदांना, जनतेला किंवा खाजगीरित्या करू शकते. कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी किंवा कंपनी भांडवल कर्जरोखे नियम 2014 सेबीच्या अटींचे पालन कर्जरोखे विकताना करावे लागते. आणि कर्जरोख्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. कर्जरोखे विश्वस्त करारामध्ये कंपनी आणि कर्जरोखे विश्वस्तांना मान्य झालेल्या अटी आणि नियमांचा काय असतो, समावेश असतो. आणि कर्जरोख्याची विक्री बंद झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत या करारावर काय करावे लागते, सही घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर एक ओव्हरऑल जेव्हा लॉंग टर्ममध्ये आपल्याला पैशांची गरज असते त्यावेळेला कंपनी काय करते तर कर्जरोख्यांची विक्री करते. मग जर शॉर्ट टर्मसाठी पैशांची गरज असेल तर अशा वेळेला काय करेल कंपनी, तर तो धडा जो आहे तो आपला पुढे आहे, तो त्याचं पण आपण थोडेसे पॉईंट घेऊया आज, म्हणजे ओव्हरऑल आपला जरा चांगल्यापैकी लेक्चर होईल. तर चला सुरू करूया कोणती वेळ न घालवता. ठेवीमध्ये काय काय आहे तर कंपनी ठेवींची कशा पद्धतीने स्वीकृती करते, स्वीकृती करताना अटी आणि शर्यती काय काय आहेत, जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती काय आहे आणि सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती काय काय आहे ही आपण पाहूया. आपण पहिले प्रस्तावना पाहून घेऊया. प्रस्तावनेमध्ये काय आहे, कंपनीला आम जनतेकडून किंवा तिच्या सभासदांकडून ठेव रक्कम स्वीकारणे किंवा त्यावेळी तिच्या भाग भांडवलात वाढ करण्यास मदत होते. म्हणजे सर्वसामान्य जनतेकडून किंवा त्या सभासदांकडून ठेव म्हणून पैसे घेते. इंग्लिशमध्ये लक्षात घ्यायला डिपॉझिट्स बोलतो आपण. जर कोणी एखादा अभ्यासू विद्यार्थी असेल तर हाच टॉपिक तुम्ही इंग्लिशमध्ये पण प्रिफर करा किंवा वाचा, तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीचे अंडरस्टँडिंग होईल. आणि इवन ज्या वेळेला तुम्ही 13वीला जाल तर त्यावेळेला तुम्ही डिफिकल्टीज फेस करणार नाही इंग्लिशमध्ये सुद्धा अभ्यास केल्यामुळं. तर तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न तुम्हाला शिकवण्याचा आहे. तर भाग भांडवलाचा हा अत्यंत स्वस्त भांडवल उभा करण्यासाठी हा एक अत्यंत स्वस्त मार्ग आहे. स्वस्त का, कारण की याची जी प्रोसिजर आहे ती फार लेंदी नाही, एकदम शॉर्ट आहे. जसं भाग आणि कर्जरोखे विकण्यासाठी विश्वस्त बोलवा, हे बोलवा, ते बोलवा, ती मालमत्ता आपली बोजावर ठेवा, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. पण ठेवीसाठी एवढी आपल्याला खटपट करावी लागत नाही, जास्त प्रोसिजर लेंदी नाही, एकदम छोटीशी प्रोसिजर आहे. ठेवीच्या माध्यमातून कर्जरोखे उभारणी केल्यामुळं भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही, कारण की ते मायनर लिमिटेशन आहे, त्या लिमिटेशनचा आपल्याला वापर करावा लागतो. जास्त काय तर जास्त मोठी प्रोसिजर याची नाही आहे त्यामुळं, कारण की आणि या ज्या ठेवी असतात त्या काय आहेत त्या अल्पमुदतीच्या आहेत. तथापि ठेव रक्कम परत करताना एखादा दोषी कंपनी बाबतीत ठेव स्वीकारणं हा जोखमीचा पर्याय असू शकतो. म्हणजे जर एखाद्या कंपनीने अगोदर ठेवींकडून पैसे मिळवलेले, म्हणजे लोकांकडून ठेव म्हणून पैसे घेतलेले आणि परत पैसे केले नाही, अशाच कंपन्यांनी ठेव विकू नका. अदरवाईज बाकी सगळ्या कंपन्यांनी ठेव विकून पैसे गोळा करण्यात कोणत्याही पद्धतीची हर्ज नाही आहे. पुढे ठेवींचा अर्थ आणि त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला
प्रकरण क्रमांक 2मध्ये दिलेले आहेत, त्याच्याबद्दलचा आपला लेक्चर पण आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. यूट्यूबवर ऑलरेडी त्याच्यामध्ये पेंडिंग आहे. तुम्ही एक सार्वजनिक ठेवी टाईप करा, तुम्हाला तो मिळेल. आणि या प्रकरणामध्ये आपण कसला अभ्यास करणार आहेत, तर भांडवलाची ठेवी स्वीकारून भांडवलाची उभारणी कशी केली जाते, त्याच्या अटी काय, शर्ती काय, सभासदांकडून ठेवी कशा पद्धतीने घेतात, तर जनतेकडून ठेवी स्वीकारताना काय काय करावं लागतं, त्याची कार्यपद्धती काय, त्याचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. आता ठेवीचा स्वीकार कोणत्या कंपन्यांना करता येत नाही ते पण समजून घेऊया. बँकिंग कंपन्यांना ठेवीचा स्वीकार करता येत नाही. ज्या त्याच्यानंतर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांनासुद्धा काय करता येत नाही, ठेवी स्वीकारता येत नाही. त्याच्यानंतर गृहपुरवठा कंपन्या करणारे किंवा हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन जे आहेत त्यांनासुद्धा ठेवी स्वीकारता येत नाही. आणि सरकारने काही नियम दिलेत, जसं कंपनी कायदा 2013चा 63 आणि 73 आणि 76मध्ये जे काय नियम दिलेत त्याच्यामध्ये ज्या कंपन्या नमूद केलेल्या आहेत त्या कंपन्यांनासुद्धा स्वीकारता येत नाही. त्याच्यानंतर कंपनी ठेव स्वीकृती नियम 2014मध्ये काही कंपन्या नमूद केल्या आहेत त्यांना पण ठेव स्वीकारता येत नाही. आणि ठेव स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पण काही निर्देशनं दिलेली आहेत आणि सूचना दिली आहेत. अशा काही कंपन्यांनासुद्धा काय करता येत नाही, ठेव स्वीकारता येत. बाकी सगळ्या कंपन्या काय करू शकतात, ठेव स्वीकारू शकतात. आता खालील तक्त्यामध्ये आपल्याला छानपैकी सांगितलं आहे का कोणत्या कोणत्या कंपन्या कोणाकोणाकडून ठेव स्वीकारू शकतात. जसं सभासदांकडून ठेव स्वीकारायची आणि जनतेकडून ठेव स्वीकारायची, असे दोन प्रकार. जनतेकडून म्हणजे सभासद म्हणजे कोण, जे कंपनीचे ऑलरेडी शेअर होल्डर्स आहेत, त्याच्यानंतर कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, त्या अशा लोकांकडून आपण ठेव स्वीकारू शकतो. अशा कंपन्या आहेत 3. पहिले आहे आपली खाजगी कंपनी, जिला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बोलतो आपण, ती सभासदांकडून घेऊ शकते. दुसरी आहे सार्वजनिक कंपनी आहे, पण ती पात्र कंपनीशिवाय, म्हणजे अशी एक कंपनी आहे जी तिचा लिमिटेशन आहे, तर अशी कंपनी पण सभासदांकडून काय करू शकते, ठेव स्वीकारू शकते. आणि पात्र कंपनीसुद्धा काय करू शकते, ती तर दोघांकडून, पात्र सार्वजनिक कंपनी जनतेकडून पण घेऊ शकते आणि सभासदांकडून पण घेऊ शकते. आणि पुढची कंपनी आहे जनतेकडून कोण कोण घेऊ शकतो, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी, या दोघी पण घेऊ शकतात. सरकारी कंपनी तिथं सरकारची आहे, तिला सगळ्यांनी मान्यता केली आहे, त्यामुळे ती जनतेकडून काय करू शकते, ठेव स्वीकारू शकते. आता इथं प्रॉपरली समजून, खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून, संचालकांकडून किंवा त्याच्या नातेवाईकांकडून ठेव स्वीकारू शकते. हिला बोलूया आपण प्रायव्हेट डिपॉझिट्स. ठीक आहे, तर प्रायव्हेट डिपॉझिट्स म्हणजे घेऊ शकतो. पुढे सार्वजनिक कंपनी पात्र सोडून, लक्षात घ्या, जी पात्र झालेली नाही ती कंपनी, सार्वजनिक कंपनीसुद्धा सभासदांकडून किंवा संचालकांकडून काय करू शकते, ठेव स्वीकारू शकते. आणि पात्र कंपनी तिच्यामध्ये पण सभासदांकडून घेण्यासाठी तिच्याकडे 100 कोटीपेक्षा कमी तिचं निव्वळ मालमत्ता म्हणजे नेट ॲसेट तिच्या 100 कोटीपेक्षा कमी नसलं पाहिजे. दुसरा नियम आहे, त्याची जी उलाढाल आहे ती 500 कोटीपेक्षा कमी नाही पाहिजे, तरच ती काय करू शकते, सभासदांकडून ठेव स्वीकारू शकते. आता निव्वळ किंमत लिहिले इथे, ॲक्च्युली निव्वळ किंमत नाही, निव्वळ मालमत्ता, ज्याला इंग्लिशमध्ये नेट ॲसेट बोलतो, तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर वसूल भांडवल म्हणजे जो आपला इश्यूड किंवा सबस्क्राईब कॅपिटल आहे, प्लस आपल्या फ्री रिझर्व, प्लस आपल्या ज्या इतर जे शेअर्स वगैरे आहेत ते, मायनस न वाटलेला तोटा म्हणजे नेट लॉस जो आहे तो, अनपेक्षित खर्च मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि न वाटलेला किरकोळ खर्च, त्या सगळे काय करायचे तर आपल्याला वजा करायचे, तर आपल्याला काय मिळेल, निव्वळ मालमत्ता मिळेल. इथं किंमत दिले, निव्वळ मालमत्ता आहे तिथे. आणि पुढे आहे उलाढाल. उलाढालमध्ये काय आहे तर एका विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे एक फायनान्शियल इयरमध्ये किती ओव्हरऑल विक्री झाली, त्याचा एक जो टर्नओव्हर बोलतो इंग्लिशमध्ये त्याला, तर किती टर्नओव्हर झाला हा एका वर्षासाठी असतो. ठीक आहे. आणि बाकी जे काय नियम आणि अटी वगैरे ज्या आहेत त्या आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया.
जे काय नियम आणि अटी वगैरे सगळ्या काय आहेत त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. तर अशा पद्धतीने आपला लेक्चर संपला असं जाहीर करतो आणि तुमची परवानगी घेतो.